नमस्कार, सुस्वागतम, वेलकम तुमचं. कशा आहात सगळे लोक? बरे आहे ना? चला, आज मी तुम्हाला मस्तपैकी एकदम तयारी शिकवते. ठीक आहे. लसूण अद्रकची पेस्ट बनवून ठेवायची आणि किती दिवस टिकती, कशी बनवायची कशी नाही हे तुम्ही ध्यान टाकून ऐका. हे आपले 1 किलो लसूण आहे. हे आपलं हळद आहे, हळदीचं अद्रक आहे. हे आहे मिरची आहे आणि हे आपलं साधं अद्रक. आता तुम्ही हे बघू शकता. हे मी का करते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला एक तयारी का करायची असते. कारण कधी आपल्याला आहे ना, आपल्या घरामध्ये बायचान्स पाहुणे येतात. पाहुणा आल्यानंतर आपल्याला लसूण छिलायचा खूप कंटाळा येतो, अद्रक छिलायचा कंटाळा असतो, सगळं कंटाळा असतो. तर आपल्याला एकच करायचं आहे, हे सगळ्याची आपल्याला तयारी करायची. आता तयारी काय करायची, नेमकं ह्याच्यामध्ये कसलंही पाणी टाकायचं नाही. आता आपल्याला हे सगळं छिलून घ्यायचं आहे. हे सगळं छिलून घ्यायचं. आता हे बघा मी छिलती कशी मस्तपैकी तुम्ही बघू शकता. बघायला पैसे लागत नाहीत. हे तुम्ही बघा, हे मुद्दाम मी असं छिलून घेते. हे सगळं छिलून घ्यायचं आहे आपल्याला बघा. ठीक आहे. हे आपल्याला हळद आहे. कोणची हळद? अद्रक हळद, म्हणजे हे वल्ली हळद आहे. ह्याच्यासुद्धा खूप छान आपलं तुम्हाला मी दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता. हे आपलं साधं अद्रक आहे. हे पण तुम्हाला सांगते मी कसं छिलायचं. हे बघा 2 मिनटात छिलते अद्रक. हे बघा, हे तुम्ही बघू शकता. बघायला पैसे लागत नाहीत. हे सगळं छिलून घेते, तुम्हाला मी दाखवते. का दाखवते? कारण की तुम्हाला मी कोणतीही वस्तू झटकीपटवाली दाखवते. आपलं कसं आहे झटकीपट, बरोबर आहे का? कारण मी गावाकडं कसं आहे झटकीपट बनवतात. मी राहते भले मुंबईला, पण माझी क्वालिटी, माझं बनवणं, माझं बोलणं, माझं सगळं लोकांना खूप आवडतं. आणि हा लसूण अद्रकची मी पेस्ट बनवते. त्याच्यामध्ये मी जरा पण पाणी नाही टाकणार. हे तुम्हाला महिना, 2 महिने, 6 महिने तर टिकू शकतं. जेवढं तुम्हाला वापरायचं आहे तेवढं तुम्ही साईडला एका डब्यात काढून ठेवा. बाकीचं जेवढं नाही लागत तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवू शकता. ठीक आहे. कारण की हे सगळं तयारी केल्यानंतर आपलं झटकीपट जेवण तयार होतं. आपल्याला धना पावडर बनवून ठेवते मी, खोबऱ्याचं पावडर बनवून ठेवते, कांद्याची पावडर बनवून ठेवते. सगळं मी तयारी करून ठेवते. जेवण बनवायला 2 मिनटं लागत नाही, बरोबर आहे का नाही? तर आता हे सगळं मी तयारी केलेली आहे. तयारी करते आणि मग तुम्हाला दाखवते. ठीक आहे. चला मी अद्रक पूर्ण छिलले. बघा हे अद्रकची घाण. हे आहे हळदीचं अद्रकची घाण. हे हळद आहे आणि हे साधा अद्रक आहे. मिरची आहे आणि हे किलोभर लसूण आहे. ठीक आहे. आता बघा मी ह्याचं कसं पेस्ट करते. अजिबात ह्याचा पाणी बिन टाकायचं नाही, काही नाही. हे सगळा कचरा मी उचलून टाकते. आता हे अद्रक आहे. ह्याला आपल्याला असं बारीक असं करून हे बघा असं चिरून घ्यायचं आहे. सगळं अद्रक असं चिरायचं आहे आपल्याला, म्हणजे पिसायला बरोबर पडत. हे बघा हे बारकं पिसका करते. म्हणजे मिक्सरमध्ये जर आपल्याला पिसायचं असेल किंवा कशात तर पिसायचं असेल तर ह्याचा असं पीस करून घेऊया आपण, म्हणजे तुकडं राहणार नाही. हे बघा हे सगळं मी चिरून घेते. ह्याचं पण आहे ना करायचं पण एक हे असतं. म्हणजे आता एक गोष्ट जर आपल्या कोणची गोष्ट करायची म्हणलं तर फार लिमिटमध्ये करायचं असतं. म्हणजे त्याचं कसं ती पिसायला पाहिजे, कसं नाही. जर आपण अक्कं टाकलं ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये तर त्याचे गोळे होतात. अद्रकचे काय होतात, सगळं साईडचं पिसतं आणि त्याचे बारके गोळे राहतात, बरोबर आहे का नाही? त्याच्यासाठी आपल्याला कापायला लागतंय किंवा चिचून घ्या. जर तुम्हाला कापायचं नसेल तर अद्रक चिचून घ्या. चेचायला पण काय हरकत नाही, चिचून घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. चला आता मी कापून घेते, तुम्ही चिचून घ्यायचं तर चिचून घ्या. ठीक आहे. चला हो का, अद्रक मी सगळं कापून घेतलं. हे पण अद्रक कापून घेतलं. आता हे सगळं एकत्र करायचं आहे मला. आता हे आपलं आहे. ह्याला हे ठुटी मी ह्याच्यामध्ये मिरची मी थोडीशी इथं तिथं मी कापून घेते. बघा आता कसं आहे माहिती आहे का, कोणतीही गोष्ट सांभाळून वापरायची. हे बघा आता हे आपल्याला हे असं वरायचे आपल्याला. आता हे मी का असं करून घेते, माझी मिरची भाजी बारीक होती. ठीक आहे. आता हे बारीक का करते, कारण की मला मिरचीला पिसायचं आहे. ठीक आहे. तर ह्याला मी अजून वाटलं तर हे मिरचीला पिसूनते, अजून मी बारीक करते चांगलं. ठीक आहे. आता हे मी बघा मिरची बारीक कापलेली आहे. म्हणजे ह्यात बघू शकता तुम्ही. परत आपल्याला हेच मिरची राहिलेली थोडी का कापते मी, कारण थोडी पण केलेली आपल्याला हे होतं एकदा. आता मला अजून ह्याचं बारीक करायची आहे. मिरचीला असे करून बारीक करायची आपल्याला. ठीक आहे. असं वरून. ठीक आहे. असं करून करूया. चला
आता हे माझी मिरची चांगली ही केली बघा, बारीक केली मी थोडीशी. ठीक आहे, आबरदोबर केलेली आहे मिरची मी. आता हे माझ्याकडे आहे. परत मला आहे ना हे ह्यात टाकायचे थोडं थोडं करून. मला हे अद्रक पण मला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. का फिरवायचं आहे ते पण तुम्हाला सांगते. का तर मिक्सरमध्ये चांगलं बारीक व्हायला पाहिजे. तर त्याच्यासाठी हे थोडंसं हे बघा हे असं आपल्याला करायचं आहे. हे आपल्याला असं वरून घ्यायचं आहे बघा. आता हे तुम्ही खोलून बघू शकता, एकदम छान झालेलं आहे. त्याला आपण ह्यात टाकूया. हे बघा ह्यात टाकायचं. कोणतीही वस्तू सांभाळून वापरायला लागते. आता हे आपल्याला आहे ना, मी असं टाकलं असतं ना अक्कं तर काय झालं असतं, आपलं हे प्लेट लवकर तुटलं असतं. म्हणून आपल्याला थोडं थोडं करून वाटून घ्यायचे. मी कोणचंही टेप बाय टेप शिकवतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी कधीही तुम्हाला असं काय शिकवत नाही. हे बघा असंच करून आपल्याला परत अजून एक आपल्याला हे करायचं आहे बघा, वाटून घ्यायचे असंच. ठीक आहे, हे बघा. ठीक आहे, असं सगळं आपण वाटून घ्यायचं आहे बघा. कोणतीही गोष्ट मी चांगली शिकवते. हे बघू शकता, अद्रक एकदम बारीक झाले. मिक्सरमध्ये कुटायला पण आहे ना आपल्याला एकदम आसान जाणार. म्हणजे बघू शकता तुम्ही. ठीक आहे, आपण कोणतीही गोष्ट आपल्या सगळ्या लोकांना चांगलंच मी शिकवते. आपलं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. ठीक आहे, आता हे पण राहिलेलं अद्रक आपल्याला असंच वाटायचं आहे सगळं बघा. थोडं थोडं करून आपल्याला सगळं वाटून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता ह्याला पण मी पॅक करून परत वाटून घेते. ठीक आहे, चला हे वाटलेलं आहे मी. ठीक आहे, हे बघू शकता. ठीक आहे, आता ह्याच्यात मला कधी डाळ बनवायची असेल, समजा कधी कबार मला एखादी डाळ बनवायची असेल किंवा मला एखादी भाजी बनवायची असेल तर त्याच्यासाठी मला नुसता लसूण लागतो, अद्रक लागत नाही. बरोबर आहे का ना. तर हे मी असं अद्रक असं हे टाकते बघा. कधी कबार मला काय लागतं, एकदम लसूण लागतो. म्हणजे आपण एखादी समजा आता मी मेथीची भाजी बनवली आणि माझ्याकडे नुसतं मला लसूण पाहिजे. काय पाहिजे, नुसतं मला लसूण पाहिजे. त्या लसणासाठी मी स्पेशल ह्याला वाटून एका डब्यात मी भरून ठेवते. तुम्हाला मी शिकवते, तुम्ही नुसतं ध्यान देऊन ऐका. ठीक आहे, नुसतं बघा तुम्ही. आता हे का होईना मी लसूण आहे, ह्या लसूण मी एका डब्यात मी असं करून हे बघा असं वरून घेते. आता हे बघू शकता तुम्ही लसूण, हा लसूण तुम्ही बघा पूर्ण बारीक झालेला आहे. तर ह्या लसूण मला ह्याच्यामधलं हे काढायचे बघा आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हे भरून ठेवायचे. का भरायचं आहे, मला आहे ना कधी कधी चेचलेला लसूण लागतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपल्या काय लागतो, चेचलेला लसूण लागतो. हे बघा हा मी लसूण किती छान बारीक कापलेला आहे. आता कधी जर आपल्याला डाळ बनवायची असेल तर पटकन आपण तेलामध्ये हे अर्धा चम्मच किंवा 2 चमच्याचा म्हणजे असं चुटकी भरून असं घेऊन आपण त्यात टाकू शकतो. कशात, तुपामध्ये डाळ बनवू शकतं, मटके डाळ बनवू शकतं. जर तुम्हाला अद्रक नसेल टाकायचं तर निस्ता लसूण पण असा चिचून ठेवायचा. हे लसूण पण आपल्या कामी येतो. ठीक आहे, तर आता राहिली गोष्ट ह्याची, राहिलेल्याचं मी आता काय करते, आता हे अद्रक पण आपल्याला असंच वाटून घ्यायचे. हे अद्रक, ठीक आहे, हे अद्रक पण आपल्याला असंच वाटायचे. ठीक आहे, तर चला हे बघा हे आपलं अद्रक. आता ह्याच्यामध्ये का टाकते, हे पिवळं अद्रक आहे, हे बघू शकता. आता परत आपल्याला ह्याच्यामध्ये हे टाकायचं राहिलेलं. आपला व्हिडिओ मोठा असतो पण आपलं रिअल दाखवणं आहे, बघू शकता तुम्ही. आता परत आपलं हे वाटायचे आणि थोडं थोडं वाटायचं, घाई करायची नाही म्हणजे आपला मिक्सर पण खराब होत नाही. आता ह्याला परत आपल्याला घासायचे असं केल्यानंतर परत असं करायचं, परत असं वरून घ्यायचं. ठीक आहे, आता हे मी अद्रक चांगलं बारीक केलेलं आहे. ठीक आहे, तर बारीक मी ह्यात टाकते बघा. ठीक आहे, आता हे लसूण पण आपल्याला असंच बारीक करायचा, थोडं थोडं टाकून लसूण पण आपल्याला असाच बारीक करायचा. कारण की आपला मिक्सर खराब नाही व्हायला पाहिजे. बरोबर आहे का नाही. कोणतीही गोष्ट जर आपण सांभाळून वापरली, तुम्ही म्हणसान चल जाऊन दे मिक्सरमध्ये 2 मिनिटं पिसून निघत, पण मिक्सरमध्ये पिसणं आणि ह्यात वरणं हे बघा, हे बघू शकता असं वरायचं. हे बघा, त्याच्यानंतर असं हलवायचं, वर खाली करायचं. हे बघू शकता तुम्ही. हे तुम्हाला मी रिअल दाखवते, हे आपलं रिअल. हो का, हे आता हे आपला लसूण, हे बघू शकता. ठीक आहे, बघायला पैसे लागत नाही भावांनो. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा
आता हे आपल्या पुन्हा असं टाकायचे. ठीक आहे, जे पण आपली रिअल जिंदगी दाखवते. ज्याला आवडतं त्यांनी पटकन लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यांना एकामेकाला पाठवा. स्मिता कोणतीही गोष्ट शिकवते चांगली, बरोबर आहे का नाही? हे बघा, परत ह्याला असं असं करायचं. हे बघा, आता हे खोलायचे आणि ह्यात टाकायचे. बघा, हे आपलं रिअल जिंदगी दाखवते. शिकण्यासारखं आपल्याकडे खूप आहे. भलं मी अनपढ गावात 5वी नापास आहे, पण आपल्याकडे शिकण्यासारखं खूप आहे. चॅनल सबस्क्राईब करा, नवीन आजचा लाईक करत जावा. ठीक आहे. हे बघा, हे लसूण आपल्याला टाकायचं आहे ह्याच्यामध्ये, बघू शकता. आणि हे आपल्याला पुन्हा एकदा फिरवायचे ह्याच्यामध्ये. ठीक आहे, तर चला, अजिबात पाणी लागत नाही बघा. जसं मी करते तसं तुम्ही करा बघा. ठीक आहे, जसं मी करते तसं तुम्ही करा. आता मी जसं करते तसंच तुम्ही माझी कॉपी करा. ठीक आहे, मी म्हणत नाही की माझी कॉपी करू नका, मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करते. आता हे मला एक मिनटं, आता हे सगळं साफसफाई करून घेते. बघा, बघू शकता, बघायला पैसे अजिबात लागत नाहीत. काय, हे रिअल जिंदगी आपलं दाखवणं आहे. कसं आहे भावांनो, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. आपला व्हिडिओ मोठे असतात पण रिअल दाखवणं असतं आपलं. आता हा लसूण किती लोकांना आवडला असेल तर नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आता हे का व्हायना मी पिसले, म्हणजे हे मी कापले आहे बघा, तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये कंचित पण पाणी नाही टाकणार बघा, तुमच्या डोळ्यात टाकता. हे बघा, आता ह्याला मी वर खाली करणार. हा का, ह्याच्यामध्ये हळद आहे, मिरची आहे, लसूण आहे. बघा, हे सगळं एक जीव करायचा. कुठं जास्त कमी वाटणारच नाही तुम्हाला. तुम्ही बाजारामध्ये का आणताल तर तुम्हाला असं कोणी देणार नाही, माहिती आहे का? अजिबात देणार नाही असं तुम्हाला कोणी. आणि ती पण एवढं इमानदारीने सांगणार नाही. जो बी तुम्ही व्हिडिओ बघता ना कोणाचं लसूण अद्रकची पेस्ट बनवणारी, त्यांचा आणि माझ्यामध्ये जमीन आसमानचा फरक असणार. बघितलं का, मी कोणाची कॉपी करत नाही. हे बघा, हे आपलं रिअल जिंदगी दाखवणं कसं वाटतं हे बघा. बघितलं, बघा, पुटू काढते. लोकांना वाटतं काही लापशी आहे का, बुंदी आहे आहे का नाही. तर आता ह्याला मी एक जीव केलेला आहे. तर आता ह्याला मी बघा काय करते, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, आता हे मिक्सरमध्ये मी भरते बघा. हे आपलं थोडं थोडं करून आहे ना, हे मिक्सरमध्ये बघा. पाणी टाकायची अजिबात जरूरत नाही, तुम्ही बघू शकता, तुमच्या डोळ्या देखता. हे बघा, कसलंही पाणी टाकायचं नाही. पाणी जर टाकलं तर हे जास्त दिवस टिकणार नाही. हे आपलं रिअल आहे. कळलं? तुम्हाला बनवायचं असेल माझ्याकडून तर तुम्ही मला तुमच्या घरी बोलवू शकता, तुम्हाला बनवून देणार. ठीक आहे, बघा. वाह, एकच नंबर. क्या खुशबू आहे. वा 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 वा. हे बघा, एक नंबर. हे बघा, चला बघा, कुठंही बारीक मोठं येणार नाही तुम्हाला, काहीच नाही. आता फक्त मला असं करून सगळं पिसून घ्यायचंय, ते तुम्हाला दाखवणार आहे. मला मिक्सरमध्ये पाणी टाकायची गरज नाही, अजिबात पाणी टाकायची गरज नाही. आहा, असं फिरवायचं, एक बार दोन बार फिरवायचं, उलटं करायचं. हे बघा, उलटं केलं की झालं, पिसून लगेच निघतंय. हो का, हो का, पाणी टाकायची गरज नाही, काहीच नाही. बघू शकता तुम्ही. हे बघा, वा, हे बघा, लगेच 2 मिनिटात दुसरं पण भरून घेते. हो का, असंच हे आपल्या रिअल जिंदगी दाखवणं आहे, माहिती आहे. हे बघा, किती टाइम लागते पेस्ट बनवायला. तुम्ही जर बाहेरचे आणसाल तर तुम्हाला किती महागात पडेल विचार करा. हे बघा, आता हे मी घरी बनवते. सगळं बनवल्यानंतर तुम्हाला मी सांगते. आता उलसक राहिले, थोडं थोडं करून मी पिसून घेते. ठीक आहे, बघा, हे सगळं मी पिसलेलं आहे, पुसून बिसून घेऊन एकदम. बघितलं, आणि ह्याला अजिबात पाणी टाकायची गरज पडत नाही, काहीच नाही.
बघा बिना पाण्याचं मी सगळं पिसलं आणि कसं पिसलं हे तुम्हाला मी सगळ्यांना दाखवले. समोर समोर मी करते कोणतीही गोष्ट आणि पाणी लागत पण नाही. काय लोकांना वाटतं तसं यात पाणी लागतं, अजिबात नाही लागत. हे बघा. हे बघा. आता मी पुन्हा एकदा हे शेवटचं आहे घाणा म्हणून हे असं पुसून बिसून घेते आणि ह्याच्यामध्ये टाकून घेते. हे बघा. आता मी हात धुवून घेते. हे बघा. आता मला मिक्सर काढायचा आहे. मिक्सरला मी पुसून घेते. लगेच हातासारखे पुसून घ्यायचं. आता हा जरा थोडासा पिवळ्यागत झालाय पण ह्याला मी लगेच पुसून घेतलं. का तर आहे ना हे आपल्या मिक्सर आपल्याला लई दिवस वापरायचा. आता मी आहे ना अद्रक जर ह्याच्यात टाकला असतं तर हा माझा मिक्सर खराब होईल. आपल्या हातामध्ये असतं की कोणतीही वस्तू कशी वापरायची, बरोबर आहे का ना. आता हे मिक्सरला मी ठेवून देते जाग्यावर आणि ह्याची मी माझा मिक्सर तर इम्पॉर्टंट आहे, भारीतला आहे, चांगल्या पैशाचा आहे. मी कोणतीही वस्तू चांगलीच घेते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता हे बघा मी हे आपला बघा झालं आपला हे तयार लसूण अद्रकची पेस्ट बघू शकता तुम्ही. आता हे मी त्या हात घालणार नाही, काहीच नाही. हे बघा कसलंही ह्याच्यामध्ये हे नाही. बघा हे आपला लसूण अद्रकची पेस्ट. बघा कोण म्हणन का की घरी पिसले म्हणून आणि असं दुकानमध्ये तुम्हाला भेटणार नाही. एवढा ओरिजिनल भेटणार अजिबात नाही. बघा थोडंसं पण असं टाकलं, मच्छीला लावलं, मटणाला लावलं, मटण पण खूप छान बनवू शकतो. जर तुम्हाला आहे ना जर तुम्हाला मटण बनवायचं असेल तर तुम्ही त्या मटणाला सुद्धा तुम्ही मिरे म्हणतात ना ते मसाला लावून ठेवू शकतो. तसं पण तुम्ही करू शकता. माहिती आहे का भावांनो बहिणींनो, आपलं कसं रिअल दाखवणं. आता ह्याला मध्ये मी तुम्हाला सांगते मस्त झालेलं आहे लसूण अद्रकची पेस्ट. बघा त्याच्यामध्ये मी हळद टाकली, मिरची टाकली, लसूण टाकलाय का अजून ते अद्रक टाकले आणि ह्याला मी न पाणी टाकता पिसले. हे तुम्ही आता मला जवळजवळ महिना 2-3 महिने जाईनार. 2 महिने आरामशीर जाईनार. जर मला जेवण जास्त असेल तर 1 महिना जाईल आणि जर जेवण कमी असेल तर 2 महिने आरामात जाणार एकदम, बरोबर आहे का नाही. तुम्ही आता माझ्याजवळ असता तर तुम्हाला एक चटणी एक यूज तुम्हाला दिलं असतं वापरण्यासाठी. मच्छी आणली ना, मच्छीला सुद्धा तुम्ही मस्त लावू शकता. ठीक आहे. आता ह्याचं तुम्हाला सांगते. चला आता मी हे डब्यात भरणार आहे आणि हे जेवढं मला लागते तेवढं मी काय केलं माहिती आहे का, मी ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते. आता हे माझं लसूण अद्रकची पेस्ट आहे. बघा हे सगळं मी हलवून बिलवून हे बघा हे आता जेवढं मला लागते तेवढं मी एका डब्यामध्ये भरून ठेवते कारण माझं जास्त जेवण नसतं. हे बघा हे आपलं मी जेवढं लागते तेवढं एका डब्यात मी भरून ठेवते जेवढं आम्हाला पाहिजे. हे बघा आता माझं जास्त जेवण नसतं पण तरी पण मी आपलं हे बघा चला कमीच भरते. आता ह्याला मी हे लावून झाकण लावून ह्याला मी खाली फ्रीजरमध्ये ठेवू शकते आणि बाकीचं जे आहे ना हे बघा हे बाकीचं मी ह्या डब्यात भरते बघा आणि ह्याला मी फ्रीजरमध्ये ठेवून देणार. फ्रीजरमध्ये बघा बघू शकता तुम्ही. हे बघा हे ओरिजिनल आहे लसूण अद्रकची पेस्ट. त्यात कसलाही म्हणजे हे नाही. तुमच्या डोळ्याला त्या मी बनवलं आहे. मी असं पण विकू शकते, बाटल्या बरोबर पण विकू शकते. बिझनेस करायचा मला तर लसूण अद्रकचा पण बिझनेस करेन मी, पण मला परवडायचं नाही ना. तुम्ही जवळ असाल ना तर तुम्हाला मी बनवून देईन, माहिती आहे का. हे बघा बघू शकता. जास्त खर्च पण नाही लागत नाही, काहीच नाही. हे बघा हे सगळं पुसून बिसून मी लसूण अद्रकची पेस्ट हे बघा डबा गच्च भरला, बघितलं. आता ह्याला मी असं मी हलवून खाली घेऊ जाऊ शकते का. हे बघा हे बघा मस्तपैकी एकदम हे आहे. आता मी ह्या डब्यात थोडंसं काढून किती वाटलं तर हे बघा वा भरलं बघा. आता जेवढं मला पाहिजे तेवढं मी काढलं, जेवढं नाही मला पाहिजे हे बघा ह्या 2 डब्यामध्ये मी भरून ठेवलं. आता हा डबा जाणार फ्रीजरमध्ये. बघा किती छान दिसतोय आणि किती मस्त आहे. आणि हा डबा जाणार फ्रीजरच्या खाली.
तर हा लसूण अद्रकची पेस्ट झाली. आता आपल्याला झटकीपट जेवण बनवायला काहीही प्रॉब्लेम होणार नाही. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. ठीक आहे. तुम्हाला कसं वाटतंय, मी आज एक तरीका तुम्हाला शिकवला. आणि ही साधा लसूण, कधी आपल्याला डाळ बनवायची असेल, कधी मेथी बनवायची असेल, कधी काय बनायचं असेल तर नुसतं लसूण टाकू शकता. हा लसूण पण मी बघा कसा कापून ठेवलेला आहे. चेचायची गरज नाही, काहीच नाही. ह्याला बघा सगळं मस्त आहे. तर तुम्हाला हा माझी रेसिपी कशी वाटली, मस्त वाटली असेल ना. हे बघा, तर तुम्ही लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला, काय चुकलं असेल तर माफ करा. बघा सगळं मी टेप बाय टेप मी शिकवले. आपला व्हिडिओ मोठा आहे पण टेप बाय टेप कसा असतो ते तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही मला सांगू शकता की स्मिता तू खूप छान बनवलं आणि खूप चांगलं शिकवलं. जर तुम्ही मिक्सरमध्ये लसूण अद्रक मिरची एकाचं पिसणार तर त्याचं काय होणार, त्या अद्रकचा गोळा तयार होणार. एक गोळा असतो माहिती आहे तुम्हाला ना. त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये किती फरक आहे. दिसायला पण किती छान वाटलं, करताना पण छान वाटलं. थोडंसं टाईम लागतो. मेहनत केल्याशिवाय कोणतंही फळ भेटत नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मेहनत करा, त्याचं फळ चांगलंच भेटेल. बरोबर आहे की नाही. तर हा रेसिपी हा तुम्हाला लसूण अद्रकची पेस्ट कशी वाटली नक्की कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. ठीक आहे. काही चुकलं असेल तर माफी असावी. बाय. लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. मला सगळ्यांच्या कमेंटचं व्हिडिओ बनवायचं आहे की तुम्हाला कशी वाटली हे टेप बाय टेप. त्याचं मी एकदम कॅसेट कसं असतं, चॅनल कसं पळतं तसं उली तुमच्या कमेंट मी ते सेव्ह करणार आणि जगाला दाखवणार की मी ही रेसिपी बनवली. त्याच्या कमेंटच्या हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओच्या खालच्या कमेंट आहेत. लोकांची काय राय आहे तुम्ही बघू शकता. आणि माझ्या व्हिडिओमध्ये काय कमी आहे आणि ह्या कमेंटमध्ये काय लोकांचं मत आहे बघा. म्हणजे समजलं मला नेमकं काय म्हणायचं आहे. त्याच्यावर पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे. ठीक आहे. चला बाय. लव यू. लाईक करा.